एक दुःखद आणि धक्कादायक बातमी औरंगाबादमध्ये गुलाबजामच्या पाकामध्ये पडून 2 वर्षांच्या एका चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला आहे। राजवीर मेघावाले असं या मुलाचं नाव आहे। दलालवाडी परिसरात ही दुर्घटना घडली। घरातील एका धार्मिक कार्यक्रमासाठी गुलाबजाम तयार करण्यात आले होते। या गरम पाकाच्या कढईत राजवीर पडला आणि त्याचा मृत्यू झाला। इकडे नाशिकमध्ये 3 वर्षाची चिमुरडी एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावली। प्रांजल शिंदे हिच्या घशातून 5 रुपयाचं अडकलेलं नाणं जेमतेम बाहेर काढण्यात आलं। खेळताना तिनं अचानक नाणं गिळलं, मात्र पालकांनी तात्काळ डॉक्टरांच्याकडे धाव घेतली। यानंतर शस्त्रक्रिया करून हे नाणं बाहेर काढण्यात आलं। औरंगाबादमधल्या सरकारी घाटी रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। घाटी रुग्णालयात ॲसिडिटीसाठी वापरल्या जाणाऱ्या सॅनिडिटीन नावाच्या इंजेक्शनमध्ये बुरशी असल्याचं आढळून आलं। औषधं सदोष असल्याचं लक्षात येतात औषधांचा हा साठा वेगळा करण्यात आला। सुदैवानं या इंजेक्शनचा वापर एकाही रुग्णावर करण्यात आला नव्हता। औषधांची निर्मिती करणाऱ्या हाफकिन या कंपनीनं या औषधांचा पुरवठा केला होता। या प्रकरणी राज्य सरकार आणि हाफकिनला अहवाल पाठवणार असल्याचं घाटी रुग्णालयाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं। नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारपेठेत आज कांद्याची विक्रमी आवक झाली। सरासरी दररोज 100 गाडे कांद्यांची इथं आवक होत असते, मात्र आज 225 गाड्यांची आवक झाली। अशातच शनिवारचा 70 गाड्या कांदा तसाच पडून होता। मालाला उठाव नसल्यामुळे जुना कांदा 4 रुपये तर नवीन कांदा 8 रुपये किलोनं बाजारात विकला जातोय। एपीएमसीमधील कांद्याची परिस्थिती सध्या चिंताजनक आहे। ग्राहकांना मात्र चढ्या दरानंच कांदा खरेदी करावा लागतोय, तर शेतकऱ्याच्या डोळ्यात या कांद्यानं पाणी आणलं। एपीएमसी मार्केटमध्ये कांदा 4 ते 8 रुपये किलोने विकला जात असला तरी किरकोळ बाजारात मात्र कांद्याचे भाव चढे आहेत। मुंबईमध्ये कांद्याचे दर 20 ते 30 रुपये प्रति किलोपर्यंत आहेत। मागच्या आठवड्यात हाच कांदा 40 रुपये प्रति किलोपर्यंत इतका होता। त्यामुळे किरकोळ बाजारात ग्राहकांना चढ्या दरानंच अजूनही कांदा खरेदी करावा लागतोय। दरम्यान आपण जुन्या दरानं कांदा खरेदी केला आहे, म्हणूनच ही तफावत जाणवत असल्याचं किरकोळ व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। जुन्नर बाजार समितीमध्ये कांद्याला निच्चांकी दर मिळाला आहे। दरवर्षी या काळात 100 रुपये किलोला 400 रुपये किलोपर्यंत कांदा जात असतो। यंदा मात्र हाच भाव 100च्या आतच अडकलाय। बहुतेक शेतकऱ्यांनी भाव मिळेल या आशेवर हा कांदा अद्यापही विक्री केलेला नाही। नवीन कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत असल्यानं जुना कांदा तोट्यात विकावा लागतोय। मनमाड शहरातील केंद्रीय रेल्वे कारखान्यातील कामगारांनी आज काम बंद आंदोलन केलं। काल क्रेनच्या चाकाखाली सापडून एका कामगाराचा मृत्यू झाल्यामुळे कामगार संतप्त झालेत। कामगारांच्या सुरक्षेकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत कामगार संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारलं। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथं झोपडपट्टीधारकांच्या वतीनं उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे। झोपडपट्टीधारकांचे प्रश्न मार्गी लावावेत आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे। जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर शहरात सुद्धा झोपडपट्टीधारकांची घरं उद्ध्वस्त झाली, त्यामुळे त्यांना राहण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। मंगळवेढा अर्थातच मंगळवेढा सांगोला रोडवर 45 दुष्काळ बाधित गावातील शेतकऱ्यांनी जनावरांच्या सहित रास्ता रोको आंदोलन केलं। निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील 45 गावातील जनावरांना शासनानं चारा अनुदान उपलब्ध करून द्यावं या मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आला। दरम्यान जोपर्यंत शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं। वाशिममध्ये गायी कत्तलीसाठी डांबून त्याची वाहतूक करत असल्याचं समोर आलंय। अशा प्रकारची माहिती मिळताच शिवसैनिकांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळेला चालकानं जलद गतीनं वाहन चालवायला सुरुवात केली। यामुळे शिवसेना शहर प्रमुख अशोक नाईक यांनी या गाडीचा पाठलाग केला। त्यांना पकडून गायी गुरांसह आणि गाडीसह ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हवाली सोपवण्यात आलं। पिंपरी वाकड येथे पूर्व वैमनस्यातून कळखंडक झोपडपट्टीमध्ये 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं वाहनांची जबरदस्त तोडफोड केली। या माथेफिरूंनी समोर दिसेल त्याला मारहाण केली। यामध्ये 3 चिमुकल्यांसह 2 जण जखमी झालेत। शिवाय यामध्ये 8 दुचाकी गाड्यांचंही नुकसान झालं आहे। मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान केलेल्या अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आता ज्वारीच्या पिकावर सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येतोय। मोठ्या प्रमाणावर यामुळेच पिकांचं नुकसानही होऊ लागलंय। परभणीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस हिंगणघाटच्या
वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात समुद्रपूरच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळेला समुद्रपूरचा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना वीज पुरवठा द्यावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी यासह विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं। गायरान जमिनीच्या सातबारा देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेनं आक्रोश मोर्चा काढला। जालना जिल्ह्यातील शासकीय पड गायरान जमिनी या दलित, आदिवासी आणि भूमिहीन शेतकऱ्यांना देण्यात याव्यात यासाठी शिवसेनेच्या दलित आघाडीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला। दरम्यान यावेळेला शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटच्या बाहेर ठिय्या मांडला। महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला। वस्त्रोद्योगाच्या प्रश्नाकडे राज्य आणि केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्यानं हा व्यवसाय डबघाईला आला आहे। याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमागधारक संघटनेच्या वतीनं हा बंद पाळण्यात आला। गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी वनपरिक्षेत्रात मोठी कारवाई करत खवल्या मांजर तस्करी करणाऱ्या 3 तस्करांना पोलिसांनी अटक केली। गोपनीय माहितीच्या आधारे महागाव इथल्या किसन नारायण झाडे यांच्या घरी वनविभागानं धाड टाकली आणि एका मोठ्या गंजात लपवून ठेवलेल्या खवल्या मांजराला जप्त केलं। महाराष्ट्रातल्या गावखेड्यातली बित्तम बातमी, अर्थातच गावाकडच्या बातम्या। सुरुवातीला एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते, ती म्हणजे येत्या 29 नोव्हेंबरला मराठा आरक्षणाचं विधेयक सभागृहात पटलावर मांडलं जाईल। तर 30 तारखेला विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करेल अशी माहिती दिली मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी। आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आतापर्यंत फक्त चर्चेचे पतंग उडवले जात होते, मात्र आता एकनाथ शिंदे यांनी हे नक्की केलंय की 29 तारखेला मराठा आरक्षणाचं विधेयक पटलावर मांडलं जाईल आणि 30 तारखेला विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकार प्रयत्न करेल। एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी, आपण पाहूया। मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपसमितीची बैठक संपली, एकनाथ शिंदे या बैठकीला होते। सर, या बैठकीमध्ये काय भूमिका घेण्यात आलेली आहे आरक्षणाच्या संदर्भात? उपसमितीची बैठक आताच झालेली आहे। मराठा आरक्षण देण्यासंदर्भात जे काय प्रारूप तयार करणं, त्यामध्ये कुठलीही बाब राहता कामा नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामध्ये आजच्या बैठकीत देखील 50% विद्यार्थ्यांना जी सवलत लागू झालेली आहे राजे शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतून, जे 8 लाखापर्यंत जी क्रिमिलियरची मर्यादा आहे त्या विद्यार्थ्यांना जी सवलत मिळाली ती कायम ठेवणे, त्याचबरोबर जेव्हा पूर्वी मराठा आरक्षण मिळालं त्या दरम्यान जे नोकरीला लागलेले आहेत त्यांच्या नोकऱ्या त्यांना देखील प्रोटेक्ट करणं, किंबहुना ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे परंतु त्यांना स्टेमुळे अपॉइंटमेंट मिळालेली नाही त्यांना देखील नियुक्त्या देण्यासाठी प्राधान्य देणं, या बाबी देखील चर्चेला आलेल्या आहेत आणि त्याचा देखील नक्कीच या सर्व निर्णयामध्ये सकारात्मक विचार केला जाईल। 16%च्या संदर्भातली भूमिका काय राज्य सरकारची किंवा तुमच्या मंत्रिमंडळ सदस्यांची? ते उद्या मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर मीटिंग आहे सर्व गटनेत्यांची, त्यामध्ये नक्कीच जे काही अंतिम निर्णय घ्यायचा त्याच्या बाबतीत चर्चा होईल। 5 तारखेला देण्यात येईल अशी जी चर्चा आहे, वेगळी काही म्हटलं जातं की 5 तारखेपासून याची अंमलबजावणी केली जाईल आरक्षणाची। नाही, आता उद्याच त्याच्यामध्ये ठरेल मुख्यमंत्री महोदयांच्या सोबतच्या बैठकीमध्ये आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल। अंतिम निर्णय घेतला जाईल। 16%च्या बाबत मात्र ठोस भूमिका मंत्रिमंडळाचे सदस्य मांडायला तयार नाही आहेत, पण यापूर्वी 16%च दिलं गेलं होतं, त्यापेक्षा कमी देणं हे राज्य सरकार परवडणार नाही आहे। त्यामुळे 16%च्या ह्याच्यावर नेमकं काय तडुका निघतोय आणि आरक्षणाची अंमलबजावणी कधी होती हे पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। त्यामुळे आतापर्यंतची मोठी सगळ्यात बातमी ती म्हणजे 29 तारखेला सभागृहात विधेयक पटलावर मांडलं जाईल, तर 30 तारखेला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ते पारित करून घेण्याचा सरकारचा आटोकाट प्रयत्न असेल। आणि आता राज्यातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। मराठा आरक्षणाच्या प्रस्तावित विधेयकाच्या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संध्याकाळी पार पडली। या बैठकीत बिनचूक कागद आणि कायदा तयार करून मराठा आरक्षण द्यावं अशा प्रकारची भूमिका मांडण्यात आली। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली।
विनोद तावडे, सुभाष देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, विष्णू सावरा, एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य काही प्रमुख मंत्री आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेली सर्वपक्षीयांची बैठक रद्द झाली. आता ही बैठक उद्या सकाळी होणार आहे. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला दोन्ही सभागृहातील सर्वपक्षीय गटनेते उपस्थित असणार आहेत. मराठा आरक्षणावरून विधिमंडळामध्ये आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन पाहायला मिळालं. मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगानं सादर केलेला अहवाल सभागृहात सादर करावा अशी आग्रही मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभागृहाच्या वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजीही केली. दुसरीकडे विधिमंडळात मागासवर्ग आयोगाचा अहवाल नव्हे तर थेट विधेयकच सादर करणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. आता त्याची तारीखही निश्चित झाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी 29 नोव्हेंबरला हे मराठा आरक्षणासंदर्भातलं विधेयक सभागृहात मांडण्यात येईल. सरकारच्या भूमिकेचा निषेध करत विरोधकांनी दुपारीच दोन्ही सभागृहात इतका गोंधळ घातला की शेवटी दिवसभरासाठी दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. आरक्षणाशिवाय इतर मागण्यांच्या संदर्भात विधिमंडळावर धडक देण्यासाठी मुंबईच्या दिशेनं कूच करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची राज्यभर धरपकड करण्यात आली. राज्यभरात अनेक ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांना मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कारवाई करण्यात आलेल्या आंदोलकांमध्ये प्रामुख्यानं मुंबई, नाशिक, कोल्हापूर आणि पुण्यातल्या आंदोलकांचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईकडे येणाऱ्या मराठा आंदोलकांना खालापूर टोलनाक्यावर पोलिसांनी अडवलंय. या आंदोलनकर्त्यांच्या गाड्या अडवून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. तसंच काही जणांना ताब्यातही घेतलं. खालापूर टोलनाक्यावर मोठ्या संख्येनं पोलीसही तैनात करण्यात आले होते. कोल्हापुरात आजही मराठा क्रांती मोर्चा अडवण्यात आला. दुसऱ्या फळीतले समन्वयक आणि कार्यकर्ते मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेनं निघाले होते. त्यांना पोलिसांनी रोखलं. आंदोलक मुंबईकडे जाण्यावर ठाम होते तर शेकडो पोलीस त्यांना थांबवण्यासाठी रस्त्यावर तैनात करण्यात आले होते. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील अनेक प्रमुख चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मराठा आंदोलकांनी कोल्हापूर शहरामध्ये बंदची हाक दिली होती आणि याच पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. नाशिकमध्ये मराठा आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास 75 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. या कार्यकर्त्यांना सरकारवाडा, मुंबई नाका, इंदिरानगर, गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आलंय. विशेष म्हणजे मराठा कार्यकर्त्यांमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मराठा आरक्षणाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणं या गोष्टीला ओबीसींनी विरोध करायला अधिक तीव्रतेनं सुरुवात केली. औरंगाबादमध्ये ओबीसी प्रवर्गातील काही नागरिकांनी औरंगाबाद विभागीय कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. मराठ्यांना आरक्षण द्यावं, मात्र ओबीसी प्रवर्गातून देऊ नये. आधी ओबीसींची जातनिहाय गणना करण्यात यावी अशी मागणी सुद्धा यावेळेला करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगानं जो अहवाल, जी समिती नेमली होती, आयोग नेमला होता, तो असंवैधानिक असल्याचं सुद्धा या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं. माजी आमदार नारायण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. संविधान दिनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली निघाली. या रॅलीमध्ये महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. सरकार भारतीय राज्यघटनेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला आणि लोकशाही धोक्यात आहे म्हणून सर्वसामान्यांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहनही करण्यात आलं.